तिला बॅटर समीर. सलामीची जोडी दाखल झालेली आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतो. 3 षटकांची ही लढत आहे सध्याच्या घडीला. अनिल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्ग वरती. खऱ्या अर्थानं 3 वाजून 42 मिनिटं झालेले आहेत. इथून आपण टाइम काउंट करणार आहोत. मॅचला सुरुवात. हेवी गो पहिला बॉल. पहिलाच बॉल इनफिल्डला क्लिअर केलं. भावेश बोराडेच्या बॅटमधून फटका दमदार आहे. रेस लागेल आणि फायनली चेंडू ही रेस जिंकला. या डावाला कडक सुरुवात. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौका. पहिल्याच बॉलवरती चौकार, परंतु थर्ड अंपायर रेफर केला जातोय फ्रंट फूट साठी, ओव्हर स्टेप साठी यासाठीच. यासाठीच चेक करणार आहोत एक्झॅक्टली चेंडू इन लाईन आहे की आउट लाईन हे पाहण्यासाठी आमची ऑफिशियल टेक्निकल टीम सध्याच्या घडीला सज्ज होताना पाहायला मिळेल. जी लॉबी आहे तिच्या आतमध्ये चेंडू पडलाय की बाहेर. हॅलो, फेअर बॉल आहे यासाठीच. पहिल्याच बॉलवरती चौकार जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतो. सुंदर सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये प्रावी 11 इंदे क्रिकेट संघाची. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लाईन थोडी खराब आहे, पंच आमच्याकडे वळाली दर्शवला. चेंडू आहे व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धाव संख्या सध्याच्या घडीला 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये प्रावी 11 इंदे क्रिकेट संघाकडून. तिथे जर आपण पाहिलं तर 3 षटकांची ही मॅच आहे आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. त्यानंतर थोडी लाईन खराब आहे, तिथे एक्स्ट्राची 1 धाव येताना आपण पाहिलेली आहे आणि संघाची धावसंख्या 5 धावा. पॉवर प्लेचा षटक चालू आहे सध्याच्या घडीला. स्ट्रायकिंग वरती भावेश बोराडे. तिथे जर आपण पाहिलं तर सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी चिप करण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा जुळला नाहीये. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर 6 या धावसंख्यावरती सिंगल आलेली आहे सध्याच्या घडीला. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर आलेली ती सिंगल रन. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग वरती समीरला आपण पाहताय सध्याच्या घडीला. पॉवर प्लेचं हे षटक आहे मित्रांनो. स्पीडअप अपेक्षित आहे. एक्झॅक्टली 3 वाजून 42 मिनिटांनी पहिला बॉल या ठिकाणी रिलीज झालेला आहे. 10 मिनिटाचा टाइम आम्ही तुम्हाला इथून काउंट करत आहोत. साईडला फटका दमदार. समीरच्या बॅट मधून एका टप्प्यानंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. प्रदीपजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. दादांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असनस्त व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष असणे हार्दिक स्वागत. विकेट केला बॅट साईडला. खाली क्षेत्र आहे, खाली क्षेत्र निवडलं. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. चेस मोठी आहे. चेंडू थांबणार नाहीये. समीरच्या बॅट मधून सेकंड इन अ रो हा चौकार. तो मात्र येताना पाहायला मिळतोय. सन्माननीय प्रदीपजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साहेबांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असनस्त व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष असणे हार्दिक स्वागत. 14 धावा 4 चेंडू मध्ये आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज अनिल. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग वरती समीरला आपण पाहताय. बिग हिट मिस टायमिंग डाऊन दी बॉल गुरु.
चेंडूच्या खाली आहे, पकडला कॅच, टी फॉर टॅट, विकेटचे पतन, ईट का जवाब पत्थर के साथ. फलंदाज समीर बॅक. पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावलेला आहे प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघानं, जिथे समीरचा विकेट या मॅच मध्ये गमावलेला आहे. तर नवीन बॅटर ओमकार सध्याच्या घडीत इंडियात नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो सांगा, जर आपण पाहिलं तर 14 धावा आहेत आतापर्यंत. हॅलो, चला, 4 संघाचे कॅप्टन JB 11 खाटेकर संघाचा कॅप्टन, जय भारत शिरगाव संघाचा कॅप्टन, साखरे संघाचा कॅप्टन आणि बेलपाडा संघाचा कॅप्टन, 4 संघाचे कॅप्टन या. आणि विजय संघ म्हणजेच यानंतर आपण ती चिठ्ठी अशी ओपन करणार आहोत. 5 संघांच्या दरम्यान आपण चिठ्ठ्या या ठिकाणी ओपन करत आहोत. या 2 संघांची क्वालिफाय 1 अशी मॅच खेळवली जाईल, याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्या. प्रथम ज्या 2 चिठ्ठ्या ओपन होतील त्यांची क्वालिफाय 1 अशी मॅच खेळवली जाईल, याची नोंद घ्या. 3 संघाला बाय दिली जाईल. नॉट आउट. रोहित हरट यांचं या शुभागमन झाले आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत आहे तुमचं देखील. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नुकताच सन्माननीय प्रदीपजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करणार आहोत. प्रथम 2 चिठ्ठ्या, प्रथम मॅच खेळवली जाईल, 3 संघांना बाय दिली जाईल आणि प्रथम जी मॅच चिठ्ठ्या 2 ओपन होतील ती क्वालिफाय 1 अशी मॅच खेळवली जाईल. विजय संघ आणि त्यांच्या विपक्ष खाटेकर JB 11 खाटेकर, 3 संघांना बाय. खऱ्या अर्थाने बेलपाडा संघ, जय भारत शिरगाव संघ आणि साखरे संघ या 3 संघांना बाय दिली आहे. आणि विजय संघाच्या विपक्ष JB 11 खाटेकर संघाचा कॅप्टन या आपण सज्ज राहा, लगेचच आपण मॅच खेळवणार आहोत. म्हणजे टॉस साठी या कॅप्टन आपण या इथे, यानंतर टॉस देखील करू आपण. चला, तोपर्यंत कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईंट असतील राजेश मुकणे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद कुमार. पंधरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅट नॉन साइडला खेळले, सुंदर फटका, डीप मध्ये प्रोडक्शन आहे, मिस फिल्डिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 19 धावा. पहिल्याच बॉलवरती फटका दमदार, तिथे चौकार जो मात्र येताना पाहायला मिळतोय. सन्माननीय प्रदीपजी चौधरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान देवा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. तर या देवा सर आपल्या शुभ हस्ते प्रदीपजी चौधरी साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण संपन्न करत आहोत. या सर या ठिकाणी नक्कीच प्रदीपजी चौधरी यांचं यथोचित मान सन्मान, माळेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत. थँक्यू सो मच. या ठिकाणी बेलात वेल काढून उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मॅनेजमेंट कमिटी आणि या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सस्नीय स्वागत. थँक्यू सो मच. ओर टू द कॉमेडी बॉक्स. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात.
आडव्या बाण साइडला व्हाट अ शॉट. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चेंडू डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आपल्याला पाहायला मिळतो षटकार आलेला आहे. संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा. प्रावी 11 इंदे क्रिकेट संघ सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये आहे. इथून जर इंदे क्रिकेट संघाच्या दिवसामध्ये क्वालिफायर होत असेल तर अजय भुजबल यांच्याकडनं आज संध्याकाळी पार्टी आहे. त्यांचा नुकताच आता कॉल आला होता की इथून जर प्रावी इंदे संघ जर जिंकतोय तर माझ्याकडनं पार्टी असं त्यानं सध्याच्या घडीला सांगितलेलं आहे. इथून जर क्वालिफायर संघ जर आज झाला तर मग आणि जर पहिला बक्षीस मारला तर अजय भुजबल यांच्याकडनं 2222. स्पीड अपेक्षित आहे मित्रांनो. 27 धावा फलकावरती स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार. बिग हिट, फटका चांगला डाऊन द बॉल अनिल. ओके सेकंड टेमला विकेटचं बटन फलंदाज बाद. सागरदादा बोराड यांच्याकडनं प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करत आहोत. स्पीडअप मित्रांनो अपेक्षित आहे. सत्तावीस धावा फलकावरती स्टील 2 टू गो. नवीन बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन सुनीलच्या माध्यम. ओ आडव्या बाटना खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू लोवा फुल टॉस बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. स्टील 1 टू गो. 27 धावा आहेत फलकावरती. प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघाला चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधला शिल्लक आहे. 27 धावा आहेत मित्रांनो फलकावरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट, फटका दमदार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. थोडे फंबल होत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि तिथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 29. 29 धावा आहेत फलकावरती. आता शेवटचे 6 बॉल. आता 6 बॉल मध्ये आणखी धावा किती बनल्या जातील. आतापर्यंत 29 धावा स्कोर कार्ड वरती. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आणि आतापर्यंत सक्सेसफुल राहिलाय प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघाकरिता. समाप्त झाला. एक्झॅक्टली 2 ओव्हर हाताळण्यासाठी संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघाने 10 मिनिटं घेतलेली आहेत. इथून जर शेवटचे 6 बॉल. बॅटर तयार. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे अक्षय. ओ इथे पहिला बॉल सुंदर जो मात्र राहिलेला आहे.
एक्झॅक्टली स्ट्रायकिंग एंडवरती भावेशला आपण पाहताय सध्याच्या घडीला पहिला बॉल जो मात्र आलेला आहे डॉट. कोणाची मार्क वरती तैयार. ये बढ़िया गेंद उससे भी बेहतरीन ये शॉट. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए फरार. फलकावरती चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो भावेश बोराडे. ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने आपल्या संघासाठी त्याने चांगली पार पाडली आहे. प्रावी 11 इंदे क्रिकेट संघाचा हुकुमाचा एक काय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती 33 धावा. शेवटचे 4 बॉल पहिल्या डावामधले शिल्लक आहेत. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 4 बॉल गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू राहिलाय. गोलंदाज अक्षय या गोलंदाजाचा फेकलाय डॉट बॉल. 3 चेंडूंची अॅक्युरेट फेक तिथे एक चौकार 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. 33 धावा आहेत धाव फलकावरती. रिव्हर्स खेळलेत. अल्टी पलटी चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. चेंडू सीमा रेषा पार. फलंदाजाचा गोलंदाजावरती पलटवार. धावा 4 चौका. सेवन ऑन द बोर्ड. 37 धावा आहेत धाव फलकावरती सध्याच्या घडीला. चांगल्या टच मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रावी 11 इंदे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 37 धावा धाव फलकावरती. किंग एन वरती भावेश बोराडे. शेवटचे 2 बॉल. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. टास लवकर चेंज केला तर चांगला बॉल अटेम्प्ट केला जातो तिथे. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. डॉट बॉलची सांगता जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अक्षय च्या माध्यमातून या जा एक्झॅक्टली आपण हा ओव्हरचा विचार केला तर पहिला डॉट त्यानंतर चौकार. 3रा डॉट. 4था चौकार. 5वा डॉट. आता 6वा चौकार. भावेशच्या बॅटमधून येईल का हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. 37 धावा झालेल्या आहेत कुमार. आतापर्यंत चांगली बॅटिंग आपण पाहताय. सध्याच्या घडीला प्रावी 11 इंडिया या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग यासाठी स्वीकारली होती. आखरी गेंद. बढ़िया शॉट. पीछे फील्ड तैनात. 1 रन कंप्लीट. दूसरे रनों की दरकार होगी. रन आउट की विकेट और यहां पर रन आउट की विकेट. सिंगल प्लस विकेट आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला 3 ओव्हर कंप्लीट झालेले आहे. संघाची धावसंख्या 38 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 39 धाव्यांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघाला.
वर्ग चला बाहेर या. गणेश पवार सर चला बाहेर. संघर्ष इलेव्हन गणेशपूर मित्रांनो, वेळ वाचवणं भरपूर महत्वाचं आहे. क्वार्टर फायनलचा मॅच 2 सेमी आहेत, एक फायनल आहे. एक्झॅक्टली अजूनही 4 सामने शिल्लक आहेत आणि 4 वाजलेले आहेत मित्रांनो. बॅड लाईट लवकर होते. ओपनिंग पियर सध्याच्या घडीला दाखल होताना पाहायला मिळतात. अक्षय आणि त्याच्या सोबतीला बॅटर अनिल. 39 धावांचं लक्ष आहे. पहिल्या डावामध्ये 38 धावा बनवल्या. चांगली बॅटिंग आपण पाहिली प्रावी इलेव्हन इंदे क्रिकेट संघाकडून. 38 धावा बनवलेल्या आहेत. भावेश बोराडेची बॅटिंग सुपर राहिली. त्याचबरोबर समीरच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. ओमकारच्या बॅटमधून धावा आपण पाहिल्या आणि फायनली 18 चेंडूमध्ये 38 धाव्यांपर्यंत या संघाने मजल मारलेली आहे. 39 धाव्यांचं टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी त्या सलामीची जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष इलेव्हन गणेशपूर क्रिकेट संघाकडून अक्षय आणि त्याच्या सोबतीला अनिल. जो संघ जिंकतोय तो संघ या स्पर्धेच्या थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आज दसई गटामधील 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहिले. त्याच्यामधले हे 2 संघ आता खऱ्या अर्थानं मॅच खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. निर्णायक मॅच आहे दोन्ही संघाकरिता, कारण दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकलेले आहेत. चला वेळ वाचवा मित्रांनो. चला 4:04 झालेले आहे. 4:05 पहिला बॉल जो मात्र रिलीज केला जाईल आणि तिथून आम्ही टाइम काउंट करणार आहोत. याची आपण नोंद घ्या. 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंपल्सरी हाताळणं तुम्हाला बंधनकारक राहील. मॅचला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश बोराडे राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार. पहिला बॉल बॅटची आतली कडा. तिथे शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षण थोडं खराब होताना पाहायला मिळत आहे. अक्षयच्या बॅटमधून ही सिंगल येताना पाहायला मिळते. अक्षयच्या बॅटमध्ये सिंगल आणि संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे. 39 धाव्यांचं लक्ष. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं भरपूर महत्वाचं आहे. त्या धावा येण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला सुरू आहे. संघर्ष इलेव्हन गणेशपूर क्रिकेट संघाकडून पहिला बॉल समोर हाताळला होता आणि त्यानंतर तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अनिल तयार. भावेचा हा बॉल तिथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. स्टेप आउट झाले होते. जर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज भावेश बोराडे सध्याच्या घडीला हवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला हा चेंडू होता भावेशचा. तिथं फेकला हा डॉट बॉल. 1 धाव धावफलकावरती आहे. आडव्या बाटनं फोर्स केला. ओ हो हो मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप. या मोमेंटला अनिलला जीवदान कितपत महागडं ठरेल हे पाहणं भरपूर महत्वाचं होतं. एक्झॅक्टली प्रयत्न चांगले राहिले होते, परंतु इथे जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाला आणि तिथे फक्त एक सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 2. सध्याच्या घडीला चांगली सुरुवात आहे गोलंदाजी करत असताना टीम प्रावी इलेव्हन इंडिया क्रिकेट संघाची. 2 चेंडू आतापर्यंत चांगले फेकलेले आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. इनसाइड आउट ओव्हर कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण आणि तिथे फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या 3 धावा. 3 चेंडू आणि 3 सिंगल जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये प्रावी इलेव्हन इंडिया क्रिकेट संघ करत असताना स्पेशली गोलंदाज भावेश बोराडेचं कौतुक आपण करू. 39 धावा डिफेन्स करायच्या आहेत. इथे बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झालाय. तिथे एक सिंगल. तिथे फेकी खराब आली आहे. बॅकअप नाहीये आणि तिथे फक्त 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिथे 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतील.
फुल टॉस मिस टायमिंग चेंडू हवेत तिथे दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि तिथे 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. झालेला आहे आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 चा विचार आपण केला तर आता 12 चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता. बिग हिट पहिला बॉल फटका फर्स्टला डाऊन द बॉल. भावेश बोराडे वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर पकडला कॅच आणि प्रसादला सफलता पहिल्याच बॉलवरती. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती प्रसादला सफलता मिळतीये जिथे बॅटर अक्षय हा फलंदाज बाद होताना आपण पाहिलेला आहे मित्रांनो. तर नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. सुरू फलकावरती चांगली सुरुवात आहे. गोलंदाजी करत असताना प्राबी 11 इंदे या क्रिकेट संघाची 11 चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सुरू स्ट्रायकिंग एंड वरती. ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट झाले. फटका चांगला सजवला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे थोडे फंबल होतात आणि तिथे पाता पाता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. संघाची धाव संख्या सध्याच्या घडीला 9 धावा. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंड वरती. सुरू फुल टॉस मिस टायमिंग चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती भावेश वॅकेंड एरियामध्ये चेंडू पडलेला आहे आणि तिथे बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. फिअर चेंडू बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू संपलेला आहे याची आपण नोंद घ्या. ट्रॅक स्टप आउट झालेले आहेत. फटका दमदार फटक्यात वजन धावा मिळतील. सुरूला अर्धा डझन षटकार.
धावा फलकावरती सध्याच्या घडीला शेवटचे 7 बॉल 22 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 22 धावा हे समीकरण. सुंदर फटका आपण पाहिला बॅटर सुरूच्या बाट मधून क्रुशल मोमेंटला षटकार. 2 चेंडू शिल्लक आहेत. तिथे स्टेप आउट झाले. चांगला फटका क्षेत्रक्षेत्र ठिकाणी उपस्थित आहे. तिथे फक्त एकच धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 18 धावा. अठरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्टील 1 टू गो. 7 चेंडू आणि 21 धाव्यांची आवश्यकता. वाडवा बांधणं खेळले. सुंदर फटका क्षेत्रक्षेत्र ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव. थोडे फंबल होतात. बॅकअप पाठीमागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट ज्या मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 20 या धाव संख्येवरती. शेवटचे 6 बॉल 19 धाव्यांची गरज. मान्यवरांची उपस्थिती सध्याच्या घडीला. उपस्थिती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय रवींद्र भगवान दस साहेब उद्योजक चांदाई यांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना फटाक्यांच्या आतिषबाजीनं मान्यवरांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय चे 6 बॉल किशोर तुपांगे सध्याच्या घडीला 6 चेंडू हाताला साडी. शेवटचे 6 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. पहिला बॉल बाहेर सीमारेषेच्या सुरूच्या बाट मधून आलाय षटकार. ओ पहिलाच बॉल सुरू. अब हो गया है शुरू. पहिल्याच बॉल वरती ठोकला डायनामाइट हिट. मागचं चित्र बदललंय मित्रांनो. 5 बॉल आणि 13 धाव्यांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. ओ यावेळेस स्टेप आउट झाले होते. विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे लाईन खराब. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धाव संख्या 27. इक्वेशन आहे 5 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण आहे. जो संघ जिंकल तो संघ या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल 12. इथे चांगला बॉल तितका देखना फटका. बॅक टू द बॉलर खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षक उपस्थित. रनआउटची संधी. फेकी खराब. तिथे बॅकअप आणि तिथे 2 धावा. संघाची धावसंख्या 29. 4 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 39 धाव्यांचं लक्ष होतं आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. जर आपण पाहिलं तर 29 धावा आहेत. 4 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता. ओ इथे चांगला बॉल. तिथे बॅटर बीट. एस्टिरेशन खराब. बॅकअप आला सिंगल.
शेवटचे 3 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता. इथून प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघ जिंकत असेल तर राजेश भुजबळ यांच्याकडनं संध्याकाळी पार्टी आहे. तीन चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर अनिल. गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातो यासाठीच. फिअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे किशोर तुप्पांगेचा. 3 बॉल 9 धावा. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या आजच्या दिवसात बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल आणि 9 धावा. किशोर राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंड वरती अनिल. फुल टॉस बाहेर गेली. बाहेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. ओ सुंदर फटका. फुल टॉस बॉल वरती अनिलच्या बॅट मधून हा फुल टोल वसूल झालेला आहे. षटकार. इक्वेशन मित्रांनो 3 बॉल माफ करा 2 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. 2 चेंडू 3 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. फुल टॉस बॉल वरती चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. दोन चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता. संघर्ष 11 गणेशपूर की प्रावी 11 इंदे. इनसाइड आउट ओव्हर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर. विजय षटकार. संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघ टॉप 5 मध्ये दाखल. अभिनंदन टीम. ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवरांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं सध्याच्या घडीला संपन्न करणार आहोत. सन्माननीय रवींद्र भगवान साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्योजक चांदई त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण संपन्न करणार आहोत. तर प्रथमतः आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. या जे बी